नमस्कार. 25 जून, आज गुरुवार. आज दिवसभर मार्केट कसे असेल व आता सध्या ग्लोबल मार्केटमधून आपल्या मार्केटसाठी काय संकेत मिळत आहेत याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. परत एकदा आपल्या सर्वांचे बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. स्टेट ऑफ हॉर्मोनचा मार्ग सर्वांसाठी खुला झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आपल्याला सतत घसरण पाहायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका युद्ध सुरू होण्यापूर्वीच जो क्रूड ऑइलचा दर होता त्या दरावरती क्रूड ऑइल पोचलेले आपल्याला दिसून येते. आज ग्लोबल मार्केटमधून आपले मार्केट फ्लॅट पॉझिटिव्ह मध्ये ओपन होण्याचे संकेत मिळत आहेत. सेन्सेक्सचा विचार केला तर सेन्सेक्सने वरील बाजूस 77,225 ही लेवल ब्रेक केली तर सेन्सेक्सची वाटचाल 77,500 कडे होऊ शकते आणि त्यानंतर सेन्सेक्स काही काळ त्याच्यावरती थांबला किंवा मार्केटमध्ये तेजी आहे तशी राहिली तर आज आपल्याला 78,000 पर्यंत सेन्सेक्स जाताना पाहायला मिळू शकतो. तर खालील बाजूस सेन्सेक्स मध्ये दबाव निर्माण झाला आणि सेन्सेक्सने जर 76,800 ही लेवल ब्रेक केली तर सेन्सेक्स 76,500 पर्यंत येऊ शकतो. दबाव आणखीन वाढला किंवा त्याच्या खालीच काही काळ थांबला तर सेन्सेक्सची वाटचाल 77,000 कडे 76,000 कडे होऊ शकते. बँक निफ्टीचा विचार केला तर सर्वात जास्त टेक्निकल दृष्ट्या पॉझिटिव्ह कोणता इंडेक्स असेल तर तो आहे बँक निफ्टीचा इंडेक्स. आज बँक निफ्टीने 58,500 ची लेवल ब्रेक केली आणि त्याच्यावरती काही काळ जर हा इंडेक्स थांबला तर आज हा इंडेक्स आपल्याला 58,800 ते 59,000 कडे जाताना पाहायला मिळू शकतो. तर खालील बाजूस 58,000 हा महत्वाचा सपोर्ट असेल, तो ब्रेक झाला तर त्याच्यानंतर 57,800 हा पुढील सपोर्ट असेल आणि त्याच्यानंतर सर्वात मजबूत सपोर्ट असेल तो म्हणजे 57,500चा. परवा मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळाला पण तो दबाव काल मार्केटने रिकव्हर केलेला देखील दिसून आला. अगदी 30 पॉईंटचा दबाव निफ्टीमध्ये राहिला आणि तिथून निफ्टीने चांगली रिकव्हरी आपल्याला दिलेली दिसून आली. तर बँक निफ्टीने जवळपास 1,000 पॉईंटपेक्षा जास्तची रिकव्हरी दिली. त्यामुळे साहजिकच आज गुंतवणूकदारांचा असेल किंवा मार्केटमध्ये जे बुलिश आहेत त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल. निफ्टीने आज 24,100 ची लेवल ब्रेक केली तर निफ्टीची वाटचाल 24,200 कडे होईल. आज निफ्टी 24,200च्या वरती बंद होते का हे पाहणे देखील तितकंच महत्त्वाचं असेल. जर समजा मार्केटमध्ये दबाव निर्माण झाला आणि मार्केटने निफ्टीने 24,900 ची लेवल ब्रेक केली तर परत एकदा निफ्टी आपल्याला परवाच्या लोच्या जवळपास येताना पाहायला मिळू शकते. आता सध्या जागतिक बाजारचा विचार केला तर जपान मार्केट 3% वरती आहे. साऊथ कोरियाचे मार्केट 5% मजबूत आहे. अमेरिकन फ्युचर फ्लॅट मध्ये आहेत पण एशियन मार्केट मजबूत दिसून येत आहे सध्या स्थितीत. एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी आहे. या महिन्याचा हा शेवटचा गुरुवार आहे त्याच्यामुळे आज सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी होणार आहे. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला जोरदार हालचाल पाहायला मिळू शकते. त्याच्यानंतर सलग मार्केटमध्ये सुट्टी येत असल्यामुळे मार्केट काही काळ फ्लॅटमध्ये देखील राहताना आपल्याला दिसून येईल. आज उद्या शुक्रवार मार्केट बंद असेल त्यामुळे मोठा विकेंड येतोय आपल्या समोर, 3 दिवसाचा विकेंड येतोय. आज मार्केट सुरू असेल, शुक्रवारी बंद असेल, शनिवार रविवारी बंद असेल आणि सोमवारीच मार्केट ओपन होईल. सलग 3 दिवस सुट्टी असल्यामुळे बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा तुम्हाला सल्ला आहे की ऑप्शन पोझिशन सोमवारसाठी होल्ड करू नका. उद्या फक्त आपले मार्केट बंद असेल, ग्लोबल मार्केट सुरू राहतील. त्याच्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये जी काय हालचाल उद्या होईल त्याचा परिणाम आपल्याला सोमवारी ओपन होताना दिसून येईल. त्यामुळे शक्यतो सोमवारसाठी ऑप्शन पोझिशन होल्ड करणे टाळा. परत दुसरी एक कोणती रिस्क आहे तर आज मार्केटमध्ये सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी. उद्या मार्केट बंद, शनिवारी बंद, रविवारी बंद, सोमवारी मार्केट ओपन होणार, परत मंगळवारी
NSE ची मंथली एक्सपायरी राहणार. त्याच्यामुळे प्रीमियम खूप फास्ट कमी होऊ शकतं. हे लक्षात घेऊन काम करा. त्यामुळे बिझनेस ऑफ शेअर मार्केट तुम्हाला सांगते की या विकेंडचा आनंद घ्या. सलग 3 दिवस सुट्टी येते तर त्याचा आनंद घ्या. ऑप्शन पोझिशन होल्ड करू नका. सोन्याच्या किमतीमध्ये 5,000पेक्षा जास्तची घसरण पाहायला मिळत आहे, तर चांदीच्या किमतीमध्ये 12,000पेक्षा जास्तची घसरण दिसून येत आहे. जर 2026 जानेवारीपासून हाय पासून जर आतापर्यंत सिल्वरचा आपण विचार केला तर जवळपास 35% त्याच्यामध्ये डाऊनफॉल झालेला आपल्याला दिसून येतो. फक्त सोन्या चांदीच्या किमतीमध्येच आहे का तर नाही, संपूर्ण बेस मेटल सेक्टरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. कॉपर 4% पडलेला आहे, अल्युमिनियम 2%. संपूर्ण बेस मेटल सेक्टरमध्येच आपल्याला दबाव पाहायला मिळत आहे. काल विदेशी गुंतवणूकदारांनी 1,843 कोटींची विक्री केली, तर स्वदेशी गुंतवणूकदारांनी 3,637 कोटींची खरेदी केली. मागील 2-3 दिवसाचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल हा डाटा किती खूप छोटा होता. अगदी 500-600 कोटींची होती. त्यामुळेच मार्केट देखील काय होतं, एका रेंजमध्ये राहत होतं. ज्यावेळी मोठे गुंतवणूकदार खरेदी विक्री करतात त्यावेळीच मार्केटमध्ये हालचाल होऊ शकते. त्यामुळे हा डाटा आपल्यासाठी ट्रेडिंगसाठी खूप महत्वाचा आहे. फ्युचर डाटा काय सांगतो याच्यावरती एक लक्ष टाकूया आपण. फॉर जे विदेशी गुंतवणूकदार आहेत त्यांचा फ्युचर डाटा काय सांगतो तर ते निफ्टीवरती बेरिश आहे, मिड कॅप वरती बेरिश आहेत, फिन निफ्टीवरती पण ते बेरिश आहेत, तर बँक निफ्टीवरती ते बुलिश आहे. त्यामुळे मार्केट जर पॉझिटिव्ह ओपन झालं, मार्केटमध्ये तेजी राहिली तर शक्यतो बँक निफ्टीमध्ये आपण पॉझिटिव्ह साईडचा ट्रेड करणं अपेक्षित आहे. समजा मार्केटमध्ये दबाव निर्माण झाला तर आपण निफ्टीमध्ये जास्त निगेटिव्ह साईडचा ट्रेड करणं गरजेचं आहे. हा डाटा आपल्याला ही माहिती देतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना किंवा ट्रेड करताना तुम्ही तुमची रिस्क ओळखायची आणि तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन काम करायचा आहे. हा डाटा फक्त तुम्हाला शैक्षणिकदृष्ट्या पुरवला जात आहे. आम्ही दिलेली माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.